नमस्कार, मी सूरज. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की निडली वेब बिल्डर ॲपमध्ये आपले रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करावे, आपल्या सबडोमेन कशा प्रकारे चूज करावं आणि आपली वेबसाईट आपण कशा प्रकारे ओपन करू शकतो. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता जसं आपण ॲप इन्स्टॉल करतोय, तर अशा प्रकारे निडली वेब बिल्डर हा इथं आपल्याला पाहायला मिळतो. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा हा इंटरफेस तुम्हाला इथं पाहायला मिळतो. इथे आपल्याला आपली भाषा निवडण्याचं ऑप्शन विचारलं जातं. आता आपण इथे आपली भाषा निवडायची, भाषा निवडून पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं ॲपमधील काही फीचर्स दिलेले आहेत. तर या फीचर्सचा तुम्ही वाचून घेऊ शकता. वाचून याला नेक्स्ट करत आपल्याला पुढे जायचं. त्यानंतर आपल्याला इथे एक गेट स्टार्टेडचं बटन दिसतं. या गेट स्टार्टेडवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं. गेट स्टार्टेडवर क्लिक करून पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर विचारला जातो. हा मोबाईल नंबर आपल्याला ॲडमिन नंबर म्हणून असा कन्सिडर केला जातो. तर त्यामुळं आपण जर ग्रामपंचायतसाठी जर हा ॲप वापरत असाल तर याच्यामध्ये आपण काय करायचं, इथे आपल्या सरपंचांचा मोबाईल नंबर घ्यायचा. जेणेकरून काय होतं की प्रत्येक गावासाठी एकच सरपंच असतो. तिथं आपण सरपंचाचा नंबर घेऊन आपण पुढं जायचं आहे. ग्रामपंचायत अधिकारी किंवा ऑपरेटर्सचा मोबाईल नंबर कृपया इथे वापरू नये, जेणेकरून आपल्याला पुढे कोणतेही कॉन्फ्लिक्ट्स येणार नाहीत. तर आता मी इथं एक नंबर टाकतो. हा नंबर प्रविष्ट करून आपल्याला काय करायचं आहे, इथं सेंड OTP बटनवर क्लिक करायचं. सेंड OTP बटनवर क्लिक केल्यानंतर आपण जो नंबर टाकला होता त्या नंबरवर एक OTP जातो. तो OTP आपल्याला तिथून त्यांच्याकडून घ्यायचा आहे. आता OTP प्रविष्ट करून आपल्याला व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक करायचं. व्हेरीफाय OTPवर क्लिक करून पुढे आल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर एक पेज ओपन होतं. इथं आपल्याला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारलं जातं. तर याच्यामध्ये काय करायचं, फर्स्ट नेममध्ये आपल्या सरपंचांचं नाव टाकायचं, लास्ट नेममध्ये सरपंचांचं सरनेम टाकायचं. तर फॉर एक्झाम्पल मी इथं माझं नाव टाकतो. त्यानंतर आपल्याला आपल्या ग्रामपंचायत जी आहे ती ग्रामपंचायतचं ईमेल ID टाकायचे. जर तुम्ही पर्सनली वेबसाईट क्रिएट करत असाल तर इथं पर्सनल तुमचा ईमेल ID टाकायचे. आता आपण इथं ईमेल ID तुम्हाला जर माहीत नसेल तर ईमेल ID ब्लँक सोडून आपण पुढं जाऊ शकतो. आता ॲड्रेसमध्ये आपला जो कोणता ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस आपल्याला इथं प्रविष्ट करायचा आहे. आता मी इथं ॲड्रेस प्रविष्ट करतोय. ठीक आहे. हे सगळी माहिती भरून आपल्याला खाली दिलेल्या सेव्ह या बटनवर क्लिक करायचं. सेव्हवर क्लिक केल्यानंतर इथं अशा प्रकारे आपल्याला निडली वेब बिल्डरचा जो होम पेज आहे तो होम पेज इथं आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण काय केलं, आपण रजिस्ट्रेशन केलं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं खालच्या बाजूला वेबसाईट सेटिंग नावाचं एक बटन आहे. या बटनवर क्लिक करून आपल्याला आपलं जे बेसिक डिटेल्स जे आहेत ते बेसिक डिटेल्स आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर आता इथं बेसिक डिटेल्सच्या पेजवर आपण आल्यानंतर आपल्याला इथे विचारला जातं, पहिला प्रश्न आपल्याला विचारला जातो की वेबसाईट फॉर म्हणजे आपण कोणत्या कामासाठी वेबसाईट बनवत आहात. तर याच्यामध्ये आपण लीडर, प्रोफेशनल, बिझनेसमॅन, ग्रामपंचायत असे वेगवेगळ्या कॅटेगरीची वेबसाईट इथे बनवू शकता. तर आता आपण काय करूया, ग्रामपंचायतसाठी याचा हा स्पेसिफिकली इथं आपण हे करतो. तर इथं ग्रामपंचायत सिलेक्ट करूया आणि ग्रामपंचायत सिलेक्ट करून आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर बघा इथं आपल्याला परत एकदा इथं फर्स्ट नेम लास्ट नेम विचारलं जातं. तर इथं आपला फर्स्ट नेम लास्ट नेम आपण ते टाकून घ्यायचे. तर फॉर एक्झाम्पल मी फर्स्ट नेम लास्ट नेम जे टाकलं होतं ते परत एकदा प्रविष्ट करतो. इथं आपल्याला आपला एक प्रोफाईल फोटो अपलोड करायचा आहे. तर इथं आपण काय करायचं की आपल्या ग्रामपंचायतचा जो काही फोटो असेल तो ग्रामपंचायतचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. तर मी इथं ग्रामपंचायतचा एक फोटो निवडला आणि तो मी इथं अपलोड करतोय. अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे इथे दिसतं. आता इथं आपल्याला परत ईमेल विचारला जातो. इथे ईमेल आपला जो कोणता ग्रामपंचायतचा असेल तो ग्रामपंचायतचा ईमेल इथं प्रविष्ट करायचा आहे.
ठीक आहे. त्यानंतर इथं सरपंच नंबर जो होता आपण टाकला होता तो इथं लॉक होऊन आला, याला काही आपण छेडछाणी करायची नाही. इथं आपल्याला पुढं ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा नंबर, ऑपरेटरचा नंबर आणि एक व्हॉट्सॲप नंबर आपल्याला विचारला जातोय, जो तुमच्या ग्रामपंचायतचा व्हॉट्सॲपचा नंबर असेल. तर आता इथं ग्रामपंचायत ऑफिसर मोबाईल नंबरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर टाकायचे. ऑपरेटर मोबाईल नंबरमध्ये ऑपरेटर जो कोणी असतील, तर आता शक्यतो कसं असतं की ग्रामपंचायतच्या वेळेस ऑपरेटर जे असतात ते ऑपरेटरचं तिथं पूर्ण वेबसाईटचे वगैरे जे काय ऑनलाईन कामं असतात ते तेच करत असतात. तर इथं ऑपरेटरचा मोबाईल नंबर टाकायचे. आता मी इथं ऑपरेटरचा मोबाईल नंबर टाकतोय. व्हॉट्सॲप मोबाईलमध्ये ग्रामपंचायतचा कोणता पण एक व्हॉट्सॲप मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं, ज्यावर जनता ग्रामपंचायतबरोबर कॉन्टॅक्ट करू शकेल. ठीक आहे. त्यानंतर इथं पुढचा टेक्स्ट फील्ड आहे ग्रामपंचायत नेमचा. या ग्रामपंचायत नेममध्ये आपल्याला काय करायचे की आपल्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं. तर फॉर एक्झाम्पल माझी ग्रामपंचायत आहे समजा ग्रामपंचायत काळेवाडी. ठीक आहे. तर मी इथं ग्रामपंचायत काळेवाडी टाकतो. त्यानंतर इथं डेजिग्नेशन टाकायचे. डेजिग्नेशनमध्ये आपण सरपंचांचा रजिस्ट्रेशन करतोय आणि ॲडमिनची भूमिकामध्ये आपण सरपंचांना ठेवतोय. तर इथं सरपंच असं टाकून आपण पुढे जाऊया. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे लोकेशनचा एक आपल्याला इथं फील्ड विचारलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं लोकेशनचं एक लोकेशन पिकर दिलेलं आहे. लोकेशन पिकरमधून आपल्या ग्रामपंचायतीची जी काही लोकेशन आहे ते लोकेशन तिथं कॅप्चर करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती लोकेशन ॲक्युरेट लोकेशन आपल्याला ग्रामपंचायतच्या वेबसाईटवर दाखवता येईल. आता मी काय करतो, या लोकेशनच्या बटनवर क्लिक करतो. लोकेशनच्या बटनवर क्लिक करून केल्यानंतर इथं आपल्याला काही परमिशन विचारला जातात, जसं की आपली लोकेशनची परमिशन. तर त्या लोकेशनच्या परमिशनला आपल्याला ऑन करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्या वेब बिल्डर ॲपसाठी सुद्धा लोकेशनच्या परमिशनला व्हाईल युझिंग द ॲप करायचं आहे. आता आपण तिथं पुढे आल्यानंतर इथं आपल्याला अशा प्रकारचा हा मॅप दिसतोय. तर या मॅपमध्ये काय करायचं, तुम्ही जर ग्रामपंचायतच्या लोकेशनमध्ये बसलेला असाल तर इथं वरच्या बाजूला हे जे माय लोकेशनचं बटन दिले, ह्या माय लोकेशनच्या बटनवर तुम्ही क्लिक केलं तर यावर क्लिक केल्यानंतर तुमचं करंट लोकेशन जे आहे ते करंट लोकेशन तिथं ऑटोमॅटिकली कॅप्चर केलं जातं. जर समजा तुम्ही ग्रामपंचायतच्या आवारात नसाल, तुम्ही बाहेर वगैरे असाल, तर इथून तुम्ही काय करू शकता की तुमचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन इथून सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली हे जे गुगल पॉइंटर आहे हे पॉइंटर इथं आपल्याला त्या लोकेशनला घेऊन जातं आणि त्या लोकेशनवर आपण त्याला पिक करू शकतो. लोकेशन पिक करण्यासाठी इथं खालच्या बाजूला बघा एक ब्लू कलरचं टिक बटन दिलंय. या टिक बटनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपले कोऑर्डिनेट्स जे आहेत ते कोऑर्डिनेट्स इथे कॅप्चर केले जातात आणि कोऑर्डिनेट्स कॅप्चर करून आपण जे लोकेशन होतो ते लोकेशन आपल्या इथे कॅप्चर केलं जातं. पुढचा टेक्स्ट फील्ड आहे आपल्या ग्रामपंचायतचा पिनकोड. जो कोणता पिनकोड आपला असेल ग्रामपंचायतचा पिनकोड टाकून घ्यायचा. त्यानंतर ग्रामपंचायतचा ॲड्रेस टाकायचा. फॉर एक्झाम्पल समजा ॲट पोस्ट काळेवाडी, तुमचा डिटेल ॲड्रेस जो कोणता असेल तो डिटेल ॲड्रेस तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका जिल्हा वगैरे ते सुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आता इथे LGD कोड दिला आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायतीचा स्पेसिफिक असा एक LGD कोड असतो जो गव्हर्नमेंटकडून त्यांना भेटलेला असतो. तो LGD कोड इथे टाकायचा आहे. आता मी हे डमी रजिस्ट्रेशन तुम्हाला करून दाखवतो, त्यामुळे इथं मी डमी LGD कोड टाकतो आणि आपण पुढे जाऊया. आता इथं बघा राईट इन्फॉर्मेशन अबाउट युअर ग्रामपंचायत असा एक टेक्स्ट फील्ड आपण इथं दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे की तुमच्या ग्रामपंचायतीविषयीची हवी तेवढी माहिती तुम्ही इथं ॲड करू शकता. जसे की तुमच्या ग्रामपंचायतचे डिटेल्स पूर्णपणे त्याच्यामध्ये तुम्ही हवा तेवढा मोठा मजकूर वगैरे टाकून तिथे त्याला पूर्णपणे तुम्ही तिथं अट्रॅक्टिव्ह बनवू शकता. आता मी वेळेअभावी काय करतोय, इथं छोटीशी माहिती टाकतो की ग्रामपंचायत काळेवाडी ही एक हायटेक ग्रामपंचायत आहे. ठीक आहे. तर एवढी माहिती मी टाकली. आता ह्यानंतर बघा पुढचा एक आपल्याला महत्त्वपूर्ण टेक्स्ट फील्ड दिलेला आहे, तो म्हणजे सब डोमेन. तर या सब डोमेनमध्ये काय आहे की सब डोमेनमध्ये आपल्याला आपल्या गावाचं नाव टाकायचं. म्हणजे आता कसं होतं की आता ही जे वेबसाईट तुम्ही इथं खालच्या बाजूला पाहू शकता, तुमच्या गावाचं जी काही वेबसाईट तुम्ही निवडाल तर ते इथं तुम्हाला खाली पाहायला मिळते. आता ग्रामपंचायत .live असं तिथे लिहिलेलं दिसतंय. तर आता मी काय करतो, आता माझ्या गावाचं नाव मी निवडलंय काळेवाडी. ठीक आहे, काळेवाडी. कृपया सर्वांनी एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची की हे जे सब डोमेन रजिस्ट्रेशन आपण करतोय हे सब डोमेन इंग्लिशमध्येच असावं.
मराठीमध्ये नसावं. बाकी कोणत्याही टेक्स्ट फील्डमध्ये तुम्ही मराठी वापरलं तरी चालेल, पण या सब डोमेनमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्येच डेटा एंट्री करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मी काळेवाडी निवडतो. इथं काळेवाडी निवडून मी काय करतो, इथं पुढं बघा एक चेकचं बटन दिले. आता या चेकच्या बटनला क्लिक करण्याआधी कृपया आपलं स्पेलिंग तपासून घ्यावे. स्पेलिंग जर तुम्ही चुकीची टाकली तर ते तिथं एडिट करता येत नाही, कारण एका नंबरसाठी एकच वेबसाईट असा आपला फॉर्म्युला आहे आणि त्याला आपण घेऊन तिथं पुढे चाललोय. आता ह्याला इथं मी याच्यावर टिक करतो. यावर टिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी वेबसाईट आहे, हे डोमेन जे आहे हे डोमेन लॉक झालेलं आहे आणि माझ्या नंबरसाठी हा नंबर इथं, हा डोमेन जो आहे तिथं पूर्णपणे इथं क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. तुम्ही इथं खाली पाहू शकता. आता ही तुमची वेबसाईट आहे, काळेवाडी.ग्रामपंचायत.live अशी तुमची वेबसाईट दिसेल. आता त्यानंतर तुम्हाला इथं चेंज थीमचा एक ऑप्शन दिलेला आहे. आता चेंज थीममध्ये असं आहे की चेंज थीमवर क्लिक केलं तर इथं 9 वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स पाहायला मिळतात. तर या 9 थीम्समधले कोणतीही एक थीम तुम्ही इथं निवडायची. आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानप्रमाणे ज्याचा उल्लेख आपल्या GR मध्ये होता, तर त्याप्रमाणे आपण इथं थीम्स बनवलेले आहेत. तर वेगवेगळ्या 9 थीम्स आहेत, तर त्या 9 थीम्सना तुम्ही इथं निवडून घेऊ शकता. ठीक आहे. आता मी काय करतो, यातला एक थीम निवडतो आणि त्यानंतर इथं या सेव्ह बटनवर मी क्लिक करतो. जसं मी सेव्ह बटनवर क्लिक करतो, सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट जी आहे ती वेबसाईट इथं तयार झालेली आहे आणि तयार करून ती आपण इथं रजिस्टर केलेली आहे. आता वेबसाईट पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं, वेबसाईट पाहण्यासाठी आपल्याला बघा इथं वरच्या बाजूला हे शेअरचं एक बटन दिलेलं आहे. या शेअरच्या बटनवर क्लिक करायचं. शेअरच्या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपली वेबसाईट आपल्याला इथं पाहायला मिळते. आता इथं तुमचा ब्राउझर जो कोणता ब्राउझर असेल तो ब्राउझर निवडायचा. ब्राउझर निवडल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमची वेबसाईट इथं पाहायला मिळते. आता काही वेळेस तिथं कनेक्शन नॉट सिक्युअर असा एरर वगैरे येतो, ते त्यावेळेस याला काही इग्नोर करून आपण काय करायचं, इथं कंटिन्यू टू साईट या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर तुम्ही पाहू शकताय की अशा प्रकारे आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट इथं क्रिएट झालेली आहे. आता मी परत वेब बिल्डर ॲपमध्ये येतो. धन्यवाद.